बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा महाघोटाळा. घोटाळ्याची कागदपत्र न्यूज 18 मराठीच्या हाती. जमिनीचा अपहार, मेंढ्याही सोडल्या नाहीत. संत बाळूमामा देवस्थान. कोल्हापूरच्या भुदरगडजवळ आमदापूरचं हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. संत बाळूमामांच्या समाधी दर्शनासाठी रोजच्या रोज लाखो भाविक येत असतात. हेच बाळूमामा मंदिर देवस्थान आता वेगळ्याच प्रकारामुळे चर्चेत आलंय आणि तो मुद्दा आहे महाघोटाळ्याचा. या देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या महाघोटाळ्याची कागदपत्र न्यूज 18 मराठीच्या हाती लागली आहेत. न्यूज 18 मराठीनं केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये या घोटाळ्याचे धक्कादायक पुरावे समोर आलेले आहेत. हीच ती कागदपत्र आहेत जी उघड करत आहेत बाळूमामा मंदिरातील तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या कथित घोटाळ्याची संपूर्ण कहाणी. मंदिराच्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या जमिनींचे बाजारभावापेक्षा अनेक पटीने जास्त दर दाखवण्यात आल्याचा आरोप. 20 लाख रुपयांच्या जमिनीची किंमत दुरुस्ती दस्ताच्या माध्यमातून थेट 3 कोटी रुपये दाखवण्यात आल्याची तक्रार. बाळूमामा देवस्थानच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या तब्बल 23 जमिनींच्या नोंदी आणि मालकीबाबत गंभीर प्रश्न. काही जमिनींच्या नोंदी तर उपलब्ध नाहीयेत, तर काही ठिकाणी मालकी आणि कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचा आरोप. मंदिरात दरमहा लाखो कोट्यवधी रुपयांची देणगी जमा होते, मात्र दानपेटी देणग्यांचा हिशोब उपलब्ध नाहीये. 15,000 रुपये बाजारमूल्य असलेल्या बकऱ्या केवळ 5,500 रुपयांना विकल्याचं उघड झालंय. मेंढ्या बकऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात तब्बल 41 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालाय. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची नोंद तसेच किमतींबाबत नोंदी गहाळ आहेत. दागिन्यांचं वजन, वितळवण्याची प्रक्रिया आणि विक्रीचा हिशोब उपलब्ध नसल्याचा आरोप आहे. मंदिराच्या आर्थिक व्यवहारांसाठी 2 स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या गेल्याचा आरोप आहे. एका नोंदवहीत उत्पन्न तर दुसऱ्या नोंदवहीत खर्च दाखवून आर्थिक व्यवहारांमध्ये तफावत. बनावट कागदपत्र तयार करणं, विश्वासघात, फसवणूक, खोट्या नोंदींबाबत गुन्ह्यात उल्लेख आहे. अनेक विश्वस्तांनी पाहायला गेलं तर या ठिकाणी मंदिर समितीवरती नेमणूक होण्यापूर्वी अगदी स्कूटरवरून ते यायचे, मात्र आता त्यांच्या आलिशान गाड्या आहेत, आलिशान बंगले आहेत आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा आर्थिक माया कमवली का आणि त्यांचासुद्धा यामध्ये रोल होता का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये जमिनीचाच बाजारभावाचा विचार करायला गेलं तर लाखो रुपयाने एकर येणारी जमीन कोट्यवधी रुपयांनी आहे ती खरेदी करण्यात आलेली आहे आणि ही खरेदी करताना सुद्धा या ठिकाणी वटमुक्तारदार घेऊन म्हणजे एजंट घेऊनच आहे ती ही जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे हे सगळे व्यवहार आहेत ते संशयास्पद आहेत. आता यात सर्व कथित गैरव्यवहारांच्या आधारे तत्कालीन उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे रागिणी खडके अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुन्हा दाखल झालाय ना, त्यामध्ये तपास होऊ द्या, तुम्ही त्यामध्ये तपास होऊ द्या ना, फक्त ते गुन्हा दाखल मी सांगतो ना, बट चेंबरमध्ये मी सांगतो त्यामध्ये काय झालं आहे, त्यामध्ये काही. आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारा आरोप तक्रारदारांनी केलाय. तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्या कार्यकाळात हा कथित गैरव्यवहार झालाय. तसेच रागिणी खडके यांची नियुक्तीही संगनमतानं करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार करतायत. जो सर्वात मोठा साथ मिळालेला आहे तो निवेदिता पवार, रागिणी खडके आणि धैर्यशील भोसले ह्या तिघांच्या मध्ये मिळून यांनी प्रचंड मोठा गैरकारभार गेल्या 5 ते 6 वर्षात केलेला आहे. 2020 सालापासून हा कारभार त्यांनी केलेला आहे. जे ट्रस्टी आहेत होडगे आणि कोणकेरी या दोघांनी मिळून केलेला दिसून येतो. भीष्म सूर्यवंशी असे एका एजंटचं नाव आहे. एजंटबरोबर एवढ्या मोठ्या संस्थेनं की ज्या संस्थेच्या ठेवी कोट्यवधी रुपयाच्या विविध पतसंस्था आणि नॅशनलाइज बँकेमध्ये आहेत, अशा संस्थेला एखादा एजंट नेमून जागा खरेदी करायची गरज काय येते
आणि त्याचे रेट काय ठरवावेत ह्याला कुठंही त्यांनी सोयरसूतक ठेवलेलं नाही आहे. निडोरी गावातली साधारण 4.25 एकर जमीन 870 रुपये स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपये एकरनं यांनी खरेदी केलेली दाखवलेली आहे. त्याचं संस्कारपत्र एका एजंटच्या नावानं केलेलं आहे. 13.5 कोटी रुपये यांनी एजंटला दिलेले दाखवलेत. मूळ शेतकऱ्यांना ह्याचे पैसे किती मिळालेत हे रजिस्टर ऑफिसमधून खरेदी पत्राच्या कॉपी काढून पोलीस स्टेशननं तपासावं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात लाखो रुपये आणि दागिने दान केले जातात. हेच दान भाविकांच्या सोयीसाठी आणि देवाच्या सेवेसाठी वापरायला हवं. पण ते पैसे घोटाळेबाजारांनी गैरव्यवहार करत स्वतःच्या तुंबड्या भरल्यानं भाविक आता संताप व्यक्त करतायत. ही भाविकातून तीव्र संताप होत आहे. त्यांची चौकशी व्हावी. 100 अपराध या लोकांनी सह केलेला आहे. त्यामुळे यांचा पापाचा गडा सगळा भरलेला आहे. मामाने यांना शिक्षा दिलेली आहे. याची निपक्षपात चौकशी होऊन यांना कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची भाविका म्हणून इच्छा आहे. अयोध्येचं राम मंदिर असो की मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर असो, इथंही भाविकांनी दान केलेल्या पैशांवर डल्ला मारल्याचा आरोप होतोय. त्यातच आता बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा कथित घोटाळा समोर आलाय. त्यामुळं देवाच्या दारात चोरी करणाऱ्यांना आणि भाविकांच्या श्रद्धेसोबत बेईमानीचा खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होतीये. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.